महिला आयोगाच्या अध्यक्ष माननीय रुपालीताई चाकणकर, न्याय द्या, न्याय द्या ताई, नाही तर मग राजीनामा द्या. पण ताई तुम्ही काही करतच नाहीत. अहो, एका संविधानिक पदावर बसलायत ना ताई तुम्ही महिला आयोगाच्या. घ्या नैतिकतेची जबाबदारी की माझ्यामुळे एका मुलीचा बळी घेतलाय, द्या राजीनामा. आणि जी काम करणारी बाई आहे तिला तिथे बसवा. अजित दादा, लाली लिपस्टिक लावून नाही हो पद चालत, काम करावं लागतं ताई, काम करा तुम्ही. की उद्या माझी मुलगी पण कुणाच्या घरात गेली तर तिचा बळी घेतला जाईल. आणि बळी घेतल्यानंतर न्याय नाही मिळत. न्यायासाठी आम्हाला भीक मागावी लागते. न्याय द्या ताई, न्याय द्या, न्याय द्या ताई, न्याय द्या, असं भीक मागायची आम्ही. आणि त्याच्यामध्ये जो तो निलेश चव्हाण आहे तो तर त्यांनी तर जमानत पण घेतली. म्हणजे त्याला किती लोकांनी सहाय्य केलं. ताई कुठेतरी पाणी मुरतंय. ताई राजीनामा द्या. काम जमत नाही ना, आमच्या मुली वाचवता येत नाही ना, आम्हाला न्याय देता येत नाही ना, आम्हाला हक्क देता येत नाही ना, राजीनामा द्या. नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी. पुण्यामध्ये नुकताच जो हुंडाबळीचा प्रकार झालाय, हत्या की आत्महत्या, म्हणजे सासरच्या लोकांनी तिची हत्या केली, तिचं मारलं, तिच्या अंगावर एवढे वण आहेत, 19-20 वण आहेत, तिला खूप मारलं क्रूरतेने. आणि त्याच्यानंतर असा बनाव केला गेला असेल की आत्महत्या केली. पोलीस आता सगळं बघतच आहेत. परंतु याच्या आधी तिची मोठी जाऊ मयुरी, म्हणजे ही जिची हत्या झाली ती वैष्णवी हगवणे, आणि तिची मोठी जाऊ मयुरी हगवणे, तिच्यावरही ती फॅमिली अत्याचार करत होती. एका पक्षाचा पदाधिकारी सासरा, एका पक्षाचा पदाधिकारी तिचा दीर नवरा, असे असताना आणि ह्या लोकांनी एवढा त्या मुलींवर अत्याचार करायचा. म्हणजे आमच्या लेकी बाळिका एवढ्या स्वस्त झाल्यात का तुम्ही म्हणाल तशा चिरडून टाकायला, फक्त पैशांसाठी? केवढी निर्लज्ज जमात आहे. पण आम्ही अपेक्षा काय करतो? न्यायाची. ती कुणाकडनं? न्यायालयाकडनं, पोलिसांकडनं, आणि विशेष म्हणजे महिला आयोगाकडनं. महिला आयोगाच्या अध्यक्ष माननीय रुपालीताई चाकणकर, न्याय द्या, न्याय द्या ताई, नाही तर मग राजीनामा द्या. ताई तुम्ही जर मयुरीची तक्रार आली होती तेव्हा जर त्यांच्यावर कारवाई केली असती तर आज एक वैष्णवी बळी गेली नसती. अशा बऱ्याच वैष्णवी बळी जात आहेत. अशा आता या गेल्या 6 महिन्याचा आम्ही पोलिसांकडून माहिती घेतोय की किती आत्महत्याची आणि हत्येची प्रकरणं आहेत, हुंडाबळी आहेत, घरगुती हिंसाचार आहे. पण ताई तुम्ही काही करतच नाहीत. अहो, एका संविधानिक पदावर बसलायत ना ताई तुम्ही महिला आयोगाच्या. घ्या नैतिकतेची जबाबदारी की माझ्यामुळे एका मुलीचा बळी घेतलाय, द्या राजीनामा. आणि जी काम करणारी बाई आहे तिला तिथे बसवा. अजित दादा, तुम्ही आमचे नेते आहात. जनता तुमच्याकडे एक चांगल्या यांनी पाहते की नाही बाबा, अजित दादांचं काम म्हणजे सुसाट काम आहे. दादा, तर तुम्हाला खरंच हात जोडून विनंती आहे, या पदाला जी बाई न्याय देईल, महिलांसाठी काम करेल, त्या बाईला पद द्या आणि या बाईंचा राजीनामा घ्या. लाली लिपस्टिक लावून नाही हो पद चालत, काम करावं लागतं ताई, काम करा तुम्ही. आज प्रत्येक घरामध्ये एक मुलगी असते. त्या आईनी काय विचार करायचा की उद्या माझी मुलगी पण कुणाच्या घरात गेली तर तिचा बळी घेतला जाईल. आणि बळी घेतल्यानंतर न्याय नाही मिळत. न्यायासाठी आम्हाला भीक मागावी लागते. न्याय द्या ताई, न्याय द्या, न्याय द्या ताई, न्याय द्या, असं भीक मागायची आम्ही. अहो, तुम्ही तर लगेच 5 मिनिटांमध्ये तिच्या घरी पोहोचलं पाहिजे होतं. 5 मिनिटांमध्ये तुम्ही तिच्या घरी जाऊन तिच्या आईचे अश्रू पुसले पाहिजे होते. तिथं बसून सीपींना बोलून त्यांच्याकडनं ताबडतोब गुन्हा दाखल करून घ्यायला पाहिजे होता. आणि त्याच्यामध्ये जो तो निलेश चव्हाण आहे तो तर त्यांनी तर जमानत पण घेतली. म्हणजे त्याला किती लोकांनी सहाय्य केलं. ताई कुठेतरी पाणी मुरतंय. ताई राजीनामा द्या. काम जमत नाही ना, आमच्या मुली वाचवता येत नाही ना, आम्हाला न्याय देता येत नाही ना, आम्हाला हक्क देता येत नाही ना, राजीनामा द्या. तुमच्याच्यानी आमच्या मुलींची रक्षा होत नाही. महिला आयोग अध्यक्षपद फक्त महिलांसाठी, महिलांना न्याय देण्यासाठी निर्माण केलेलं आहे. हे एक संविधानिक पद आहे. तिथं एका पक्षाची जेव्हा बाई बसते तेव्हा तिथे पार्सलिटी होते. एखादा पक्षाचा कार्यकर्ता तर त्याच्या बाजूनी तुम्हाला सिंपती वाटते, तेव्हा तुम्ही पारदर्शी कारभार करू शकत नाही. कारण का तुम्ही एका पक्षाच्या अध्यक्ष पण आहात, महिला अध्यक्ष, आणि हे पद घेताय, हे जमत नाही. तेव्हा ताई महिला आयोग अध्यक्षपदाचा तुम्ही राजीनामा दिलाच पाहिजे. नाहीतर त्या राजीनाम्यासाठी आम्ही भीक मागू आंदोलन करू.
पुण्यातल्या महिला रस्त्यावर उतरून भीक मागो आंदोलन करून राजीनामा द्या, राजीनामा द्या, चाकणकर ताई राजीनामा द्या.